गेल्या वर्षीचा आमचा व्हॅलेंटाईन डे काही गोष्टींना नकळतपणे आपल्याकडून होऊन जातात आणि त्याचा आनंद खरंच वेगळा असतो. ज्या गोष्टी आपण ठरवून करतो ना त्याचा आनंद वेगळा, पण ज्या न ठरवता आनंद देतात ना त्या आनंद वेगळा. आज व्हॅलेंटाईन डे होता, व्हॅलेंटाईन डे 2025चा. मी जेवणासाठी तर सगळं पनीरची भाजी, त्याच्यासोबत 2025मधला हा व्हॅलेंटाईन डे काही असा असेल मला अजिबातच वाटलं नव्हतं. धनी साईटवरून आल्यानंतर परत बाहेर गेले होते, पण नेमकं काय आणायला गेले होते मला माहीत नव्हतं. आणि 5:30 वाजेपर्यंत मी खाली बसले होते. नंतर जेवण बनवायला वरती आले आणि असं काय होईल असं वाटलं नव्हतं. ते माझ्यासाठी छान असं गिफ्ट घेऊन आले होते आणि पहिल्यांदा असं काहीतरी घेऊन आले होते. तर मला खरंच आश्चर्य वाटलं आणि त्यांना नेमकं हे सुचलंच कुठून हा प्रश्न मला पडला, कारण ते इतकं छान आणतील मला कधी वाटलंच नव्हतं. पण असं त्यांनी इतकं छान अपेक्षापेक्षा छान असं दोघांसाठी टी-शर्ट आणले होते. आता त्यांनी एवढं सुंदर असं आणलं म्हणलं मी तर काहीतरी करायलाच पाहिजे असं मला सुद्धा वाटलं. पण नेमकं काय छान करायचं असं मला एवढं लवकर काही लक्षात आलं नाही. म्हणून म्हणलं चला छान असं कॅन्डल लाईट डिनर करूयात. आणि ते पण कसं करायचं म्हणलं, मग थोडंसं इथं डेकोरेशनसाठी माझ्याकडे काही बलून होते हार्टवाले, ते लावले आणि ते लायटिंग वगैरे लावून घेतली थोडीशी. आणि टेबल ठेवून त्याच्यावर सगळे मी जे जेवण बनवायला घेतलं होतं ते घेऊन आले. खरं तर मी जेवणाचा प्लॅन अगोदरच केला होता. असंच प्लॅन केला होता की चला आज थोडंसं वेगळं जेवण बनवूया. पण ह्यांनी जसं त्याच्यामध्ये 4 चांद लावल्यासारखंच केलं, कारण त्यांनी टी-शर्ट आणलं. मग मला तर खुशी माझी गगनातच मावेनाशी झाली. मग काय सगळं ताट वगैरे इथं अगोदर आणून ठेवलं आणि त्याच्यानंतर मग मी पण थोडीशी तयार व्हायला गेले. सगळं इथं छान असं दिसत होतं. मग त्यांना इतकी जास्त इच्छा झाली की त्यांनी स्प्राईटसुद्धा पहिला घेऊन आले आणि खूप छान असा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट झाला होता. पहिला असेल माझ्या आयुष्यामधला असा व्हॅलेंटाईन डे. खरं तर असा व्हॅलेंटाईन डे मी कधीच याच्या अगोदर सेलिब्रेट केला नव्हता आणि हा अचानकपणे नकळतपणे आमच्याकडून सेलिब्रेट झाला होता. खरं तर असं काही ठरवलं नव्हतं, पण यांच्यामुळं हे सगळं आज शक्य झालं होतं, कारण ह्यांच्या मनातली आयडिया आणि मग मी ते बनवलेलं जेवण वगैरे. तर छान असं व्हॅलेंटाईन डेचं म्हणजे आज सरप्राईज होतं त्यांच्याकडून मला आणि माझ्याकडून सुद्धा त्यांना, कारण त्यांनासुद्धा वाटलं नव्हतं की मी घरी जेवण वगैरे बनवलेलं आहे. खरं तर एकमेकाच्या साथीमुळंच एक असा दिवस ना छान असं होऊन जातो. तर आज आमचा दिवससुद्धा असं छान असं झाला होता. त्याच्यासोबत शिवम आणि देव दोघं पण होते. पण देव जरा रडत होती, त्याच्यामुळे मी काय तिला जास्त तयार वगैरे केलं नव्हतं. पण शिवम चांगलं खेळून आल्यानंतर मग तो पण आमच्यासोबत इथं तयार झाला होता थोडंसं. आणि असा कायसा व्हॅलेंटाईन डे जो की माझ्या कायम आठवणीत राहील असा आजचा सेलिब्रेट झाला होता. मग काय थोडंसं फोटोशूट वगैरे केलं शिवमसोबत वगैरे. कसं आहे माहिती आहे का, दिवसाची ना संधी घेता आली पाहिजे. जसं माहिती आहे का, आयुष्यामध्ये असे सगळेच दिवस सारखे नसतात. एखादा दिवस जर असा चांगला आला आणि त्याच्यातून जर आपल्याला काही आनंद येत असेल ना, तर तो आनंद त्याच वेळेला घ्यायला पाहिजे. कारण परत तो दिवस अशा काही प्रकारे येईल आयुष्यात असं कधीच होत नाही. कारण यावर्षी आमचा असा छान असा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट झाला होता. असं दरवर्षी हो माझी पण इच्छा आहे, पण दरवर्षी होईलच असं नाही होत बरं का. त्याच्यामुळं ज्या त्या वेळेला मी नेहमीच म्हणजे मला नेहमीच असं वाटतं ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी करायला पाहिजे आणि ज्या त्या ज्या त्या वेळेलाच आनंद घ्यायला पाहिजे. कारण आनंद माणसाला परत आयुष्यामध्ये येत नसतो. तर तुम्ही बघू शकता छान असं व्हॅलेंटाईन डेचं इथं झालं होतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.